नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर शिलाई करून शिल्लक राहिलेल्या कपड्यापासून म्हणजेच टाकाऊपासून टिकाऊ खूप सुंदर असा व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि बनवणार आहे मुलांच्या कामाची पेन्सिलच्या आकाराचा पाऊच. तर इथे तुम्ही बघू शकता मी वेगवेगळ्या 3 रंगांच्या फॅब्रिकचा वापर केलेला आहे. तर इथे जो लाल रंगाचा फॅब्रिक आहे ना ते बघू शकता. इथं 5 इंच रुंदी आणि 6.5 इंच अशा उंचीचं मी फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे आणि त्याला शॉपिंग बॅग देखील अटॅच करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर काळ्या रंगाचं फॅब्रिक मी कट करून घेतलेलं आहे 4 पीसेसमध्ये. 3 इंच इतकी रुंदी आणि 6.5 इंच उंची अशा मापाने हे 4ही पीस मी कट करून घेतलेले आहेत आणि शॉपिंग बॅगला स्टिच करत अटॅच करून घेतलेले आहेत. त्यानंतर ऑफ व्हाईट रंगाचे इथे 2 फॅब्रिक मी कट केलेले आहेत. 3 इंच रुंदी आणि 6.5 इंच इतकी उंचीचे हे 2 पीस कट करून शॉपिंग बॅगला अटॅच करून घेतलेले आहेत. तर इथे आपण पाऊच बनवायला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला लाल रंगाचं जे फॅब्रिक आहे ना ते घ्यायचं आहे आणि त्यानंतर काळ्या रंगाचं फॅब्रिक घ्यायचं आहे आणि दोन्ही एकमेकावर व्यवस्थितरित्या सेट करत आपल्याला ते शिलाई मारत एकमेकाला अटॅच करून घ्यायचे आहेत. तर खूप सुंदररित्या इथे तुम्ही बघू शकता हे काळ्या रंगाचं फॅब्रिक आपलं लाल रंगाच्या फॅब्रिकला अटॅच झालेलं आहे. त्यानंतर ऑफ व्हाईट रंगाचं फॅब्रिक घ्यायचं आहे आणि ते पण शिलाई मारून अटॅच करून घ्यायचं आहे. लाल रंगाच्या फॅब्रिकवर ऑफ व्हाईट रंगाचं फॅब्रिक ठेवायचं आहे. तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहितलं असेल की दोन्ही फॅब्रिकची सरळ बाजू जी आहे ती एकमेकावर ठेवायची आहे आणि शिलाई मारायची आहे. त्यानंतर इथे काळ्या रंगाचं फॅब्रिक आपल्याला ठेवत शिलाई मारत अटॅच करून घ्यायचं आहे आणि सेम याच पद्धतीने आपल्याला दुसरा पीस देखील सेम असाच एकमेकाला सर्व फॅब्रिक स्टिच करत अटॅच करून घ्यायचं आहे. तर खूप सुंदररित्या इथे तुम्ही बघू शकता किती छान असं हे आपलं पाऊचचं एक भाग तयार झालेला आहे आणि आता दुसरा भागही मी सेम त्याच पद्धतीने स्टिच करत अटॅच करून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी 3 रंगांचा फॅब्रिकचा वापर केलेला आहे आणि जिथे शिलाई मारलेली आहे ना तिथे जे शिलाईच्या भागावर आपल्याला इस्त्री करत ते एकदम असे प्रेस करून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे आपल्याला फॉर्मशीट घ्यायची आहे आणि शॉपिंग बॅग घ्यायची आहे. हे 3ही पीसेस एकमेकावर सेट करत 4ही बाजूंना शिलाई मारून आपल्याला घ्यायचे आहे आणि सरळ रेषा आखत तिथे देखील आपल्याला शिलाई मारत हे पीस आपल्याला क्विट करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने हे दोन्ही पीसेस तुम्ही बघू शकता आपले तयार झालेले आहेत आणि याची जी उंची आहे 6.5 इंच आणि रुंदी जी आहे ती 12 इंच अशा या मापाने दोन्ही पीस आपले तयार झालेले आहेत. त्यानंतर एक पीस आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आणि दुसरा पीस आपल्याला घ्यायचा आहे आणि काळ्या रंगापासून तुम्ही बघू शकता जसं व्हिडिओमध्ये मी माप दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने 7.5 इंच इतकं माप आपल्याला टाकायचं आहे. तर इथे 7.5 इंचाचं माप मी टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर या फॅब्रिकला आपल्याला असं मध्यभागी फोल्ड करायचं आहे. फोल्ड करून झाल्यानंतर इथे आपल्याला त्याचा सेंटर पॉईंट काढायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी चॉकने सेंटर पॉईंट काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे अशा रेषा आखत आपल्याला एक त्रिकोणी भाग तयार करायचा आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या फॅब्रिकवर पण आपल्याला याच पद्धतीने त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे आणि जिथे आपण रेषा आखत त्रिकोण बनवलेला आहे ना तिथे आपल्याला शिलाई देखील मारून घ्यायची आहे. शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर शिलाईच्या थोडंसं वरच्या बाजूकडनं आपल्याला हे फॅब्रिक कट देखील करून घ्यायचं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की मी शिलाईवर हे फॅब्रिक कट न करता थोडंसं वरच्या बाजूकडनं कट केलेलं आहे. तर दोन्ही पीसेस इथे आपले कट करून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता नुसते पीस कट करून झाले आहेत तरी असं वाटत आहे की पेन्सिलचा आकार इथे आपला या फॅब्रिकचा बनलेला आहे. त्यानंतर इथे माप काढायचं आहे की आपल्याला जे चेन आहे ना ती किती मापाची लागणार आहे. जितकं माप भरत आहे ना त्याच्या अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा ही चेन कट करायची आहे. तर इथे 7.5 इंच माप भरलेलं आहे तर मी 8 इंचाची चेन कट केलेली आहे.
तर चेनची सरळ बाजू आणि फॅब्रिकची सरळ बाजू दोन्ही एकमेकाकडे येतील अशा पद्धतीने आपल्याला ही चेन सेट करायची आहे आणि शिलाई मारत अटॅच देखील करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने शिलाई मारून झालेली आहे, चेन अटॅच देखील झालेली आहे। त्यानंतर आपल्याला या चेनला टॉप स्टिच करायचं आहे, म्हणजे जी चेन आहे ना ती एकदम फिनिशिंगमध्ये आणि एकदम व्यवस्थितरित्या या फॅब्रिकला अटॅच होऊन जाईल। तर टॉप स्टिच करून झालेली आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा चैनीचं खालची बाजू इथे तुम्हाला दिसत असेल, त्या चैनीच्या खालच्या बाजूवर पण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे चैन जी आहे ना ती एकदम व्यवस्थितरित्या फिनिशिंगमध्ये या फॅब्रिकला अटॅच होऊन जाईल। तर अशा पद्धतीने एका बाजूकडनं तर इथे चैन आपली अटॅच झालेली आहे आणि सेम याच पद्धतीने दुसरा भाग बघा, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना ठेवून, सेम त्याच पद्धतीने ठेवत इथे दुसऱ्या भागाला पण आपल्याला चेन अटॅच करून घ्यायची आहे। तर फ्रेंड्स, टाकाऊपासून टिकाऊ खूप छान अशी ही आयडिया तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये पण जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करा। आणि असेच छान छान आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूकडनं पण आपली चेन अटॅच झालेली आहे आणि त्याला टॉप स्टिच करत दोन्ही बाजूकडनं मी शिलाई मारत हे फॅब्रिक तयार करून घेत आहे। तर अशा पद्धतीने पेन्सिलच्या आकाराचं पाऊच बनवण्याकरता इथे आपले हे दोन्ही पीसेस तयार झालेले आहेत आणि चेन देखील अटॅच करून झालेली आहे। त्यानंतर या चेनमध्ये आपल्याला रनर देखील ॲड करायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता या चेनमध्ये मी रनर ॲड करून घेतलेला आहे आणि हे दोन्ही पीसेस आपल्याला एकमेकावर एकदम व्यवस्थितरित्या सेट करायचे आहेत आणि तिन्ही बाजूकडनं शिलाई मारून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने हे दोन्ही पीस मी एकमेकावर सेट केलेले आहेत आणि आता याला शिलाई देखील मारून घेत आहे। तर खूप छान आणि सुंदर एकदम कमी खर्चामध्ये घरच्या घरी टाकाऊपासून टिकाऊ आपले हे पेन्सिलच्या आकाराचं पाऊच इथे बनून तयार झालेलं आहे। तर फ्रेंड्स, खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे की हे पाऊच कसं बनवायचं। तर अशा पद्धतीने शिल्लक फॅब्रिकपासून तुम्ही अशा पद्धतीने हे पाऊच बनवू शकता आणि तुम्ही याची विक्री देखील करू शकता। तर इथे पाऊचला शिलाई मारून झालेली आहे आणि जे याचे एक्स्ट्राचे टोकं जे आहेत ना ते मी कट करून काढलेले आहेत। तर आता हे पाऊच आपण ओपन करून पलटी करून सरळ करून घेऊया। तर इथे मी एक्स्ट्राची टोकं जी अशा पद्धतीने बाहेर निघालेली आहेत ना ते कट करून काढलेली आहेत आणि तुम्ही ह्याला हवं असेल तर पायपिंग देखील करू शकता, म्हणजे जे धागे दोरे वगैरे आहेत ना फॅब्रिकचे ते निघले जाणार नाहीत। तर अशा पद्धतीने हे पाऊच आपलं बनवून तयार आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मी याला सरळ देखील करून घेतलेलं आहे। तर खूप सुंदररित्या आणि किती छान असं हे आपलं पेन्सिलच्या आकाराचं पाऊच बनून तयार आहे। याने मुलं देखील खुश होतील आणि आपले पैसे देखील वाचले जातील। तर फ्रेंड्स, टाकाऊपासून टिकाऊ तुम्हाला माझी आजची ही आयडिया कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवायचं आहे। आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे। तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छान यूजफुल व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। हॅव अ नाईस डे।